नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण काव्यसंग्रहाची सिरीज सुरू केली होती. त्याचे आज महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. आज भाग 9 आहे आणि जर का तुम्हाला टेस्ट सिरीज हव्या असतील, आता जी आपली डिसेंबर 2025 ची एक्झाम येते त्यासाठी आता आपल्याला रिव्हिजन करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला टेस्ट सिरीजची खूप आवश्यकता पडणार आहे. जर का तुम्हाला टेस्ट सिरीज मॉक टेस्ट हवे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला जर का समोरच्या नेट एक्झामची प्रिपरेशन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 1 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, 10 युनिटची पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि सोबतच पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी आणि घटकानुसार चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 8,000 रुपये आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे यूजीसी नेटसेट मराठी 2025 यावर क्लिक करायचं आहे कोर्सवर. त्यानंतर तुम्ही बघा, जर का कंटेंटमध्ये तुम्ही केलात तर विकली टेस्ट, नेटसेट पेपर 2, एमएस सेट पेपर 1, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर असं सगळं तिथे अवेलेबल असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे नक्कीच एनरोल करा आणि अभ्यासाला लागा. चला, समोरचा प्रश्न आहे, गीता या काव्यसंग्रहात काय आहे? स्त्री वेदना, गाण्याचे शब्द, ग्रामीण जीवन, वनश्री वर्णन. तर गीताने हे काव्यसंग्रह आहे, त्यामध्ये तुम्हाला विचारलंय की काय आहे, तर तिथे आहे गाण्याचे शब्द जे आहेत ते या काव्यसंग्रहात आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर जिव्हाळा हा संग्रह कोणत्या कवयित्रीचा? इंदिरा संत, शांता शेळके, मीरादेव, निर्मला पांडे. जिव्हाळा हा संग्रह कोणाचा आहे? तर जिव्हाळा हा संग्रह आहे मीरा देव यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर भावार्थ दीपिका यातील रचनाकार स्त्री कवी कोण? इंदिरा संत, शांता शेळके, ज्ञानेश्वरी, मुक्ताबाई. भावार्थ दीपिका यातील रत्नाकर स्त्री कवयित्री कोण आहेत? तर त्या आहेत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई या नावाने आपण ओळखतो. महाराष्ट्रातील संत कवयित्री त्या होत्या. अम, त्यांचे जे साहित्य आहेत ते भरपूर अभंग गाथा आहेत, ताटीचे अभंग म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. जसं सुखसागर आपण व्हावे, जग बोधिनी व्हावे, बोध करू नये अंतर, साधूच नाही हा पर, असे त्या ज्ञानेश्वरांना सांगतात. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशी ते विनवणी करतात. स्फुट लेखन त्यांनी केलेलं आहे. चांगदेव संवाद त्यांचा आहे आणि मुक्ताईवरचे भरपूर पुस्तकं आपल्याकडे अभ्यासाला आहेत, है ना. ठीक आहे, त्यामुळे आपलं तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर भावसरी हा संग्रह कोणाचा? कविता महाजन, निर्मला पांडे, प्रभा गणोरकर, इंदिरा संत. भावसरी हा संग्रह जो आहे हा निर्मला पांडे यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर अनुभूती हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, कविता महाजन, मीरा देव, इंदिरा पृथ्वी. अनुभूती हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा पृथ्वी यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे टी. त्यानंतर स्त्री कवीच्या कवितेत प्रामुख्याने कोणता विषय येतो? ग्रामीण जीवन, युद्ध, स्त्रीमन, वेदना, विज्ञान. स्त्री कवींच्या कवितेमध्ये प्रामुख्याने कोणता विषय येतो? तर तो येतो स्त्रीमन आणि वेदना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर जाणीवा हा स्त्री कवीचा संग्रह कोणाचा आहे? कविता महाजन, शांता शेळके, प्रभा गणोरकर, निर्मला पांडे. जाणीवा हा स्त्री कवीचा संग्रह जो आहे हा कविता महाजन यांचा आहे. ठीक आहे. तर कविता महाजन बद्दल आपण बघितलं तर त्यांचा ग्राफिटी वॉल जो आहे तो खूप सुंदर पुस्तक आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. समीक्षक म्हणून त्या ओळखल्या जातात. भिनना, कुहू, BRR असं पण आहे त्यांचं. आणि अनुवादक आणि मराठी भारतीय लेखिका सुद्धा त्या आहेत. ठीक होत्या. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर स्वर मंजिरी हा संग्रह कोणाचा आहे? मीरा देव, इंदिरा संत, प्रभा गणोरकर, शांता शेळके. स्वर मंजिरी हा संग्रह जो आहे हा शांता शेळके यांचा आहे. तर शांता शेळके यांना आपण ओळखतोच आहोत. शांता शेळके या प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री होत्या. लेखिका, संगीतकार, अनुवादक, बालसाहित्य त्यांचं आहे. त्यांना त्यांचं भरपूर असं पुस्तक आहेत. रूपसी नावाचं काव्यसंग्रह आहे. निवडक शांता शेळके काव्यसंग्रह आहे. तोच चंद्रमा, जन्मजान्हवी, गोंधळ, कविता स्मरणातल्या हे काय आहे? त्यांचे संग्रह आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर रूपसुंदर हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? कविता महाजन, उज्ज्वला केळकर, इंदिरा संत, निर्मला पांडे. रूपसुंदर हा काव्यसंग्रह जो आहे हा उज्ज्वला केळकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पी.
त्यानंतर इंदिरा संत यांच्या कवितांमध्ये प्रमुखत्वे काय आढळते? स्वर लालित्य, ग्राम कविता, रागद्वेष, विज्ञान काय? इंदिरा संत यांच्या कवितांमध्ये नाही का आपल्याला स्वर लालित्य जास्त आढळते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर सखी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कविता महाजन, इंदिरा संत, निर्मला पांडे, प्रभा गवळी. सखी हा काव्यसंग्रह जो आहे हा निर्मला पांडे यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर शांता शेळके यांच्या कविता मुख्यतः कोणत्या भावने नटलेल्या आहेत? राग, भक्ती, प्रेम, सृजन की शौर्य? शांता शेळके यांच्या कविता ज्या आहेत त्या मुख्यतः प्रेम व सृजन यांनी नटलेल्या आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर कवितेतली स्त्री हा संग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? कविता महाजन, इंदिरा संत, शांता शेळके, वैशाली चंद्रचूड. तर कवितेतली स्त्री हा संग्रह जो आहे हा वैशाली चंद्रचूड यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे टी. नंतर फुलांचे दिवस हा संग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, कविता महाजन, मीरा देव, प्रभा गडोळकर. फुलांचे दिवस हा संग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर कविता महाजन त्यांच्या कवितेत कोणता प्रभाव दिसतो? स्वातंत्र्य लढा, प्रगतिशील विचार, भक्तिभाव, प्रकृती चित्र. कविता महाजन यांच्या कवितेमध्ये आपल्याला प्रगतिशील विचार हा प्रभाव दिसतो, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. तर तुम्हाला जर का इनरोल करायचं असेल, 1 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपली स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.